देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. विनंती करतोय की या आपण मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय हेमंतजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की कृपया आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस आक्रमण केलाय, ऑन साईडला बॉल क्रॉसबॅटने खेळलाय, फिल्डर आहे मागे, एकदा वेगाने पूर्ण, दुसरीचा देखील प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी आहे, 2 धावा सहजरित्या पूर्ण. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय, नयनच्या खांद्यावरती जबाबदारी टाकली. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या. मनोज साठी पुढचा चेंडू घेऊन जात असताना पाहायला मिळतोय नयन. मनोजचा जर उल्लेख केला तर मागच्या सामन्यामध्ये काय अफलातून कामगिरी त्याने केली होती. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी, इथे देखील गॅपमध्ये टाकलाय बॉलला, बॉल चाललाय सीमा रेषा पार, येतोय आणखीन एक सुरेख चौकार. या चेंडूला व्यवस्थितरित्या त्याने रीड केला, ओळखला होता आणि एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा अर्जित केल्या या बॉलवरती आणि चौकाराच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती 5, माफ करा 6. इथे देखील तोच प्रयत्न होता, सिंगल घेण्याचा प्रयत्न, दाट अपील झाली परंतु 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती वाढत असताना धावफलक पुढे सरकलाय, धावफलक जाऊन पोहोचलाय 7 वरती. 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 7 धावा लागलेत. आता मात्र स्ट्राईककडे फलंदाज विशाल पाहायला मिळतोय. विशालच्या बॅटमधून मोठे फटके येतील का? स्वतःचा वैयक्तिक अकाउंट त्याला ओपन करायचा आहे. स्वतःचा वैयक्तिक अकाउंट कशा रीतीने ओपन केला जाईल? लाईनचा पुढचा बॉल, यावेळेस मात्र आक्रमण केलाय, बॉल वरती फोर्स केलाय, ताकदीचा हल्ला आहे, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावांसाठी फरार, येतोय आणखीन एक चौकार. धाव फलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 11 धावा लागल्या गेलेत. गोलंदाज नयन, षटकातील पुढचा चेंडू विशालसाठी. यावेळेस या चेंडूला ओळखलंय, गॅप मध्ये टाकलंय, एकदा वेगाने पूर्ण, बॉल चाललाय वेगाने सीमारेषेच्या अगदी जवळ, फिल्डर धावतोय, चेंडूला पकडलं जाईल का? थांबवण्याचे प्रयत्न झाले, अफवाट, काय घडलं? तर इथे मात्र सहजरित्या धावा धावून पूर्ण केल्या 3 आणि 3 धावेच्या मदतीने संघाच्या सांघिक धावा आपण धावफलकावरती पाहतोय. षटक क्रमांक पहिला संपल्यानंतर दुहेरी आकड्यामध्ये धावफलक 14 वरती. धावफलकावरती 14 धावा लागलेत. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी आता मात्र टाकली जाते गोलंदाज मयूरच्या खांद्यावरती. मागील सामन्यामध्ये एक अफलातून कामगिरी मयूरनं केली होती आणि यावेळेस देखील त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. त्याच गोलंदाजाला बोलवलं गेलंय. एका बाजूला विशाल आहे, दुसऱ्या बाजूला आपण बॅटर मनोज पाहतोय. विशालच्या बॅटमधून देखील एक सुरेख चौकार आलाय, मनोजच्या बॅटमधून देखील आपण एक चौकार पाहिलाय. दोन्ही फलंदाज आता मात्र इन फॉर्म मध्ये बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी उपयुक्त धावांचा या ठिकाणी योगदान देत असताना पाहायला मिळतात. 7 धावांचं योगदान मनोजने दिलाय, त्याचप्रमाणे 7 धावांचं योगदान अगदी विशालनं देखील दिलाय. चांगली कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी दोन्ही बॅटर आता मात्र गोलंदाजी मार्गावरती मयूर जरूर पाहायला मिळतोय. मयूरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होईल का? या षटकामध्ये कमबॅक केलं जाईल का? विकेटची आवश्यकता आहे, डॉट बॉलची आवश्यकता आहे, धावा थांबवायच्या आहेत आणि तो प्रयत्न सध्याच्या घडीला मयूरला करावा लागेल. आपल्या संघासाठी कुठेतरी धावा वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. विशालसाठी पुढचा बॉल, ओव्हरपिच बॉल होता, दरम्यान खोदून काढलाय. या बॉलला एकदा वेगाने पूर्ण केली.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. समाधान मानतायत एका सिंगलवरती आणि एका सिंगलच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती वाढत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. धावफलकावरती 15 धावा. पुन्हा एकदा मनोज ऑन स्ट्राईक. मनोज टू मयूर असं कॉम्बिनेशन या ठिकाणी पाहायला मिळतोय. मनोजच्या बॅट मधून बिग हिट पाहायला मिळेल का? पुढचा बॉल यावेळेस फुलरलेनचा चेंडू होता. दरम्यान एक धाव, एकच धाव मिळते या बॉल वरती. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावा पुढे सरकत असताना धावफलक 16 वरती. मयूरचा या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विशाल या ठिकाणी पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडकडे आहे. त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. मनोज ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून देखील एक चौकार आलाय. मोठ्या फटक्यांची गरज शिरगाव मास्टर संघाला आहे, कारण एक तगडा आव्हान सेट करावा लागेल. तो प्रयत्न सुरू आहे. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडूला फक्त ड्राईव्ह केलाय, दिशा दिली. एक धाव पूर्ण. एका धावेवरती समाधान मानत असताना आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 17 लागल्या गेलेत. क्रिकेटमधील शुभ आकडा ज्याला म्हटलं जातं तोच आकडा आता मात्र धावफलकावरती. स्ट्राईककडे बॅटर विशाल. एखादा मोठा फटका, एखादा बिग हिट या षटकामध्ये येईल का? मयूरच्या विरोधामध्ये विशालच्या बॅटमधून मोठा फटका येईल का? फुलरलाईनचा चेंडू होता. पुन्हा एकदा डीप कव्हर मध्ये फिल्डर आहे. यावेळेस मात्र मिस झाला आणि बॉल सरळ सीमा रेषा पार. आणखीन एक दर्जेदार चौकार. मात्र चेंडूने वळण घेतला. नशिबाने साथ सोडली, परंतु नशिबाने साथ दिली ती म्हणजेच विशालची. आणि या 4 धावा अर्जित झाल्या. 4च्या मदतीने संघाच्या धावफलकावरती 21. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फुलटॉस बॉल आहे. ऑन साईडला क्रॉस बॅटने फिल्डर आहे मागे. एकदा वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता. धावचीची संधी आहे आणि इथे मात्र बॅटर आउट. फलंदाज बाद झालाय. अफलातून थ्रो आपण पाहिला. ठिकाणी लागला गेला. धावचीच्या स्वरूपात आपण पाहिला. विशाल हा फलंदाज बाद झाला, ज्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येत होत्या. 2 चौकारांचा समावेश त्याच्या खेळीमध्ये आपण पाहिला आणि तो मात्र बाद झालाय. पुढचा चेंडू मयूरचा. यावेळेस पुन्हा एकदा फक्त डिफेन्स केलाय. या बॉलला 1 धाव या ठिकाणी अर्जित केली आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावफलकावरती जरूर पाहायला मिळतील. धावफलक आता मात्र जाऊन पोचलाय, तो म्हणजेच 23 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 23 धावा लागल्या गेलेत. या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या गोलंदाज मयूरनं. 1 चौकार आणि 5 सिंगल आपण पाहिल्या मयूरच्या या गोलंदाजीमध्ये. षटक संपलाय दुसरं. 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही येणारे 3 षटक शिल्लक आहेत आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी जर आपण पाहिली तर आता मात्र गोलंदाजावरती सोपवली जाते. गोलंदाजाला बोलवलं गेलंय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज रमेशला बोलवलं गेलंय. रमेशच्या खांद्यावरती आता मात्र ही जबाबदारी टाकली जाते तिसऱ्या षटकाची आणि या षटकामध्ये कशा रीतीची गोलंदाजी केली जाईल रमेशच्या माध्यमातून. मागील सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी रमेशने केली होती. चला विनंती करतोय लगेच शतरक्षण सजवून घ्या, कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. अजूनही जवळपास 2 सामने आपल्याला खेळायचे आहेत.
आणि सर्व सामने हे जास्तीत जास्त षटकांचे होतील अशी अपेक्षा आहे आमच्या आयोजकांना. तर वेळेच्या संदर्भात आपण आयोजकांना सहकार्य करायचं आहे. गोलंदाज रमेशचा पुढचा चेंडू आता मात्र मनोजसाठी आहे. मनोजच्या बॅटमधून मागील सामन्यामध्ये काय अफलातून खेळ झाला होता तशी बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळेल का? तीच आक्रमकता, तोच खेळ, तीच फटकेबाजी पाहायला मिळेल का? ऑन साईडला क्रॉस बॅटने खेळलाय जरूर, एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? प्रयत्न केला जातोय, सहजरित्या 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आणि 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा या धावफलकावरती आता मात्र वाढत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. धावफलकावरती 25 धावा लागल्या गेलेत. गोलंदाज रमेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटर मनोजसाठी. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू होता, दाट अपील केले. अपीलमध्ये अफाट उत्साह परंतु आत्मविश्वास मात्र कमी राहिला. हा अनुभव आहे, काय अनुभवाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते रमेशच्या माध्यमातून. फलंदाजाला या ठिकाणी घेरलं जाते, थांबवलं जाते, पूर्णपणे आपला वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय रमेशने. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय आणि चेंडू मात्र थोडंसं दूर राहिला, नोमॅन्स लँडमध्ये पडला गेला आणि धावचीतची संधी या ठिकाणी होती आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय दुसरी धाव घेत असताना. रमेशला देखील परतावं लागतंय. आणखीन एक विकेट या ठिकाणी गमावलाय बॅटिंग करत असताना टीम शिरगाव मास्टर संघाने. नवीन फलंदाज अमयला पाठवलंय. अमय क्रमांक जर आपण पाहिलं तर 4 क्रमांकावरती अमयला पाठवलं गेले. इथून पुढे चांगली फलंदाजी करायला हवी, चांगल्या धावा बनवायला हव्या. महत्त्वाचं आहे एखादा चांगला टार्गेट या ठिकाणी सेट करायचा आहे. तो प्रयत्न विशालच्या माध्यमातून झाला होता परंतु तो धावचीतच्या स्वरूपात बाद झाला. तर नंतर मनोज देखील आपण पाहिलं बाद झालाय. आता मात्र अमय आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज जयवंत, या 2 फलंदाजांवरती महत्त्वाची जबाबदारी. इथून पुढे चांगला प्रवास करायचा आहे. धाव फलकावरती सध्याच्या घडीला 26 लागल्या गेलेत. तिसरं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळतोय. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका संघाला अपेक्षित आहे. एखादा मोठा फटका येईल का? बॅटर जर आपण पाहिला तर अमय आहे. स्वतःचा वैयक्तिक अकाउंट त्याला ओपन करायचा आहे आणि स्वतःचा वैयक्तिक अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न तो मात्र कशा रीतीने करणार आहे. एखादा मोठा फटका येईल किंवा सिंगल आणि डबलवरती विश्वास दाखवला जाईल. पुढचा बॉल रमेश टू अमय. यावेळेचा चेंडू सोडून दिलाय एसटी रक्षकासाठी. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येत आहे. आउटसाईड लेग स्टंपला फेकत असताना आपण रमेशला पाहिलं आणि इथे मात्र पंचांनी लगेच दंडित केलंय. अवांतर स्वरूपात हा चेंडू राहिलाय. अवांतर स्वरूपात धाव देखील मिळते. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. कार्पेटचा वापर जरूर केला. 1 धाव वेगाने पूर्ण केली. 2 फिल्डर आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या या बॉलवरती धावून पूर्ण केलेत 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावफलकावरती वाढत असताना धावफलक जाऊन पोचलाय 29 या आकड्यावरती. धावफलकावरती 29 धावा. अमयसाठी पुढचा चेंडू. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. रमेशचा पुढचा बॉल अमयसाठी. यावेळेस ऑन साईडला खेळलंय. 1 धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला गेलाय. दुसरी धाव घेत असताना या ठिकाणी रिक्स होती, स्वीकारली होती परंतु सहजरित्या आता मात्र पूर्ण झालेत. यावेळेस 6 चेंडू पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपात राहिलाय. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. आपण लगेच मुख्य व्यासपीठाकडे सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आगरी कोळी समाज सेवा मंडळाचे उपसचिव सन्माननीय हेमंतजी म्हात्रे साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि आयोजकांच्या वतीनं आपलं या ठिकाणी सन्मान करतोय. आयोजकांना विनंती करतोय आपण सन्मानाची लगेच तयारी करायची आहे आणि आगरी कोळी समाज सेवा मंडळाचे उपसचिव सन्माननीय हेमंतजी म्हात्रे साहेब आज खास करून या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांचा लगेच आपण या ठिकाणी मुख्य सन्मान करतोय. धन्यवाद दीजिए.
त्याचप्रमाणे बॅनर इंजिनियर वर्कचे मालक सन्माननीय गेविनजी फर्नांडिस या ठिकाणी दाखल आहेत, त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. पॅट्रिक कथवाल साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस मात्र ऑन साईडला खेळलाय बॉलला. एक धाव वेगाने पूर्ण केली, स्वतः यष्टीरक्षक दाबला या बॉलवरती आणि तिथे मात्र सहजरित्या आपण पाहतोय मागणी होती 2 धावांची आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती 33 धावा लागल्या गेलेत. या वेळेस कार्पेटचा वापर केलाय, अगदी जोराने हा वार केलाय विवेक म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. थोडीशी मिस फील्ड जरूर झाली आणि तदनंतर मात्र या बॉलवरती 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळतील. धावफलक 35. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती रणजित पाटील यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. बॅटर जयवंत पाटीलला आपण ऑन स्ट्राईक पाहतोय. जयवंत पाटीलच्या बॅट मधून कुठेतरी मोठे फटके पाहायला मिळतील का? ज्या फटक्यांकरिता तो ओळखला जातो ती फटकेबाजी आतापर्यंत त्याच्या बॅट मधून पाहायला भेटलेली नाहीये. पुढचा बॉल यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा बॉल राहिलाय. आणखीन एक चेंडू यावेळेस पाहायला मिळते. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला 37. शेवटचा बॉल या 4थ्या षटकातील शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती एखादा बिग हिट पाहायला मिळेल काय? काय सुरेख गोलंदाजीचा मारा केलाय रणजित पाटीलनं. असं वाटलं होतं की या षटकामध्ये कुठेतरी धावा कुठल्या जातील, परंतु या षटकामध्ये मात्र पूर्णपणे थांबवून ठेवले. दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवलं गेलंय. कोणताही मुभा दिलेली नाहीये मोठा फटका खेळण्याची. इथे देखील एक धाव पूर्ण चेंडूने वळण घेतलंय, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना आपण पाहिलं आणि सहजरित्या या बॉलवरती 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने संघाच्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती आता लागलेत 39. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 39 धावा धावफलकावरती लागलेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आता मात्र कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जाईल? मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो सामनावीर होता आणि त्याला मात्र गोलंदाजी मार्गावरती बोलवलं गेले. 5व्या षटकाची जबाबदारी हरीशच्या खांद्यावरती टाकली.
ऑन स्ट्राईक आपल्याला बॅटर पाहायला मिळणार आहे, तो म्हणजेच जयवंत. आणि जयवंतच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची आतिषबाजी होईल का? जी बॅटिंग आपण त्याच्या माध्यमातून नेहमी पाहत असतो तशा पद्धतीची बॅटिंग जयवंतच्या माध्यमातून केली जाईल का? मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल, धावा बनवाव्या लागतील, गोलंदाजावरती वार अत्याचार करावे लागेल. आणि तसं काय या ठिकाणी घडेल का? हा प्रश्न जरूर आहे. गोलंदाज हरीश गोलंदाजी मार्गावरती. चला विनंती करतोय, आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ओव्हरच्या मॅचेस आपल्याला खेळायच्या आहेत, तर विनंती करेन की वेळेच्या संदर्भात आयोजकांना सहकार्य करा. षटक क्रमांक शेवटचा आहे, 5वं षटक आहे. हरीशचा पहिला बॉल जयवंतसाठी आणि पहिला चेंडू मात्र पूर्णपणे बीट झालाय. बॅटर जयवंत आपल्याला पाहायला मिळतोय. बीट झाल्यानंतर मात्र निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेला निर्धाव स्वरूपात. कोणतीही धाव या चेंडूवरती आलेली नाहीये. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील मिस केलाय, फसवलं गेलंय. फसव्या गोलंदाजीचा मारा या ठिकाणी केला जातोय गोलंदाज हरीशच्या माध्यमातून. यावेळेस जयवंतला पूर्णपणे थांबवलं गेलं, रोखलं गेलंय. पुढचा बॉल आता मात्र फटका चांगला आहे, परंतु फिल्डर आहे मागे आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. जयवंत पाटीलच्या खेळीचा अंत या ठिकाणी झालाय. काय जबरदस्त झेल या ठिकाणी टिपला गेला. अफलातून कॅच यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. नो चान्स ऑफ फिल्डर, 1 बाउन्स. बॉल चला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही या षटकातील बाकी आहे. घोडबंदर मास्टर आणि उत्तन मास्टर संघाला विनंती करतोय, आपण टॉस साठी यायचं आहे. घोडबंदर मास्टर आणि उत्तन मास्टर संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय, टॉस साठी या. धावफलकावरती धावा 44 लागल्या गेल्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एखादा बिग हिट अपेक्षित आहे. ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन पट्ट्यामध्ये फिल्डर देखील आहे. एकदा वेगाने पूर्ण, दुसरीचा देखील प्रयत्न, 2 सहजरित्या पूर्ण, तिसरीचा केला प्रयत्न. तिसरी धाव घेताना धावचीतची संधी झाली निर्माण आणि इथे मात्र धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती 46 आणि टार्गेट सेट केलाय तो म्हणजे 47 धावांचा.
आणि या 47 धाबांचा पाठलाग करावा लागेल अवघ्या 30 बॉल मध्ये, तो म्हणजे जानका 11 मुर्दा संघाला. टॉस साठी विनंती करतोय घोडबंदर मास्टर संघाच्या कॅप्टनला. उत्तम संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. विनंती करतोय घोडबंदर मास्टर संघाच्या कॅप्टनला, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कमॉन डीजे. सन्माननीय सिद्धनीजी दिमेगा यांना विनंती करतोय की आपण कृपया मुख्य व्यासपीठावरती या. आयोजकांच्या वतीनं आम्ही आपला सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय की कृपया आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. सामने किसे दे उपलोड़ो संगदी दुनिया तो चोरी चोरी दिल मंगदी नाल लिखदी. आम्ही या ठिकाणी सन्मान करीत आहोत. त्याचप्रमाणे आग्रिकोली समाज सेवा मंडळाचे सदस्य देवेंद्रजी म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी दाखल झालेत. आम्ही त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करतोय. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय देवेंद्रजी म्हात्रे साहेबांना की आपण कृपया टॉस बॉक्सकडे या. आम्ही या ठिकाणी सन्मान करीत आहोत.
47 धावांचा पाठलाग करत असताना सलामवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दिनेश आणि नयन. पहिला बॉल विशालचा, यावेळेस फक्त डिफेन्स केला गेलाय आणि इथे मात्र मिस केला. एक धाव वेगाने पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? एका धावेचं रूपांतर आता मात्र 2 मध्ये केलं आणि पहिल्या बॉलवरती 2 धावा अर्जित केल्या. स्वतःचा वैयक्तिक अकाउंट ओपन केला, संघाचा देखील अकाउंट ओपन केलाय बॅटर नयनने. यावेळेस डाट अपील झाली आणि पंचांचा आता कशाकडे फलंदाज बाद झालाय. कॉटबियांच्या स्वरूपात पहिला धक्का या ठिकाणी लागलाय, तो म्हणजेच मुर्दा मास्टर संघाला. शॉट विवेक मात्रे च्या बॅट मधून आपण पाहिला. यावेळेस ऑन साइडला खेळलाय, पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू टाकले, एकदा वेगाने पूर्ण केली, दुसऱ्या धावेची मागणी आहे आणि इथे 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा धाव फलकावरती वाढत असताना, धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय धावफलकावरती धावा 8. 4 चेंडूंचा खेळ संपलाय, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि विवेक मात्रेच्या बॅट मधून एक चौकार आपण पाहिलाय. इथे देखील बॉल उडवायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विवेक मात्रेनं केला होता, परंतु इथे मात्र पूर्णपणे बीट झालाय. चेंडू आलाय निर्धाव स्वरूपात. षटकातील पुढचा बॉल विशाल. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय, एकदा वेगाने पूर्ण जयवंत आपल्याला पाहायला मिळतोय. वेगाने आलाय, चेंडूची फेकी केली, धावचीची संधी होती, निसटली. धावा धावून पूर्ण केल्या. या बॉलवरती 2 टोटल धाव फलकावरती लागले 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा लागले धाव फलकावरती. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेत, तर मी लगेच विनंती करतोय आयोजकांना की आपण टॉस करायचा आहे. विनंती करतोय उत्तम संघाच्या कॅप्टनला की आपण टॉस बॉक्स मध्ये या. घोडबंदर मास्टर संघाचा कॅप्टन देखील आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहे आणि लगेच आपण आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करतोय. सज्ज होतोय. या वेळेस ऑन साइडला प्रहार केलाय, बॅकफुटला जाऊन चेंडूला भिरकावलाय. मिळतील धावा 2. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती वाढत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजेच 13 वरती. विवेक मात्रेच्या बॅटमधून आपण आता या धावा बनवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. सेट केलेला टार्गेट 47चा आहे आणि त्याचा पाठलाग करायचा आहे.
पंकजचा पुढचा चेंडू यावेळेस फोर्स केलाय परंतु नोमॅन्स लँड मध्ये प्रयत्न केला जातोय आणि सहजरित्या या बॉलवरती 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती वाढतील. धावफलक जाऊन पोहोचलाय 15 वरती. विवेक मात्रे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल आणि डबल वरती जास्तीत जास्त विश्वास त्याने दाखवलाय आणि तंत्रशुद्ध फलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला तो पाहायला मिळतोय. एक चौकार आलाय. तदनंतर जर आपण पाहिला तर 3 डबल त्याच्या बॅट मधून आलेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना 7 चेंडूमध्ये आतापर्यंत जवळपास 12 धावांचं योगदान दिलाय. इथे मात्र मिस केला. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. चेंडू राहिलाय निर्धाव स्वरूपात. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलक सध्याच्या घडीला 15 वरती. चेंडू या षटकातील संपले 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. यावेळेस देखील फटका चांगला आहे. बॉल हवेमध्ये. फिल्डर आहे मागे. झेल सुटलाय निसटलाय आणि इथे मात्र एका धाब्याचं रूपांतर केलंय 2 धाबांमध्ये. 2 धाबा मिळतील. 2च्या मदतीने संघाच्या धाबा धावफलकावरती 17. विवेक मात्रेला आपण पाहतोय. शेवटचा चेंडू सध्याच्या घडीला आपण पाहतोय. विवेक मात्र ऑन स्ट्राईक. इथे देखील कार्पेटचा वापर केलाय. एकदा वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? मागणी होती भेटणार नाही. धावचीतची संधी होती. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी लगेच सन्मान करतोय. आगरी कोळी समाज सेवा मंडळाचे सचिव सन्माननीय प्रदीपजी घरत साहेबांचं आम्ही आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करीत आहोत. अतिशय चांगली कामगिरी आगरी कोळी समाज सेवा मंडळासाठी त्यांची नेहमीच असते. त्याचप्रमाणे घोडबंदर मास्टर संघासाठी देखील अतिशय मोठं असं योगदान त्यांचं नेहमी असतं. त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतो एक अतिशय चांगली स्पर्धा ते नेहमी आयोजित करत असतात आणि प्रत्येक खेळाडूला अगदी चांगलं मार्गदर्शन ते नेहमी देत असतात आणि त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे आपण या स्पर्धेबद्दल त्यांच्या माध्यमातून 2 शब्द देखील ऐकणार आहोत. मी सन्माननीय प्रदीपजी घरत साहेबांना विनंती करतोय की आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्द म्हणावे. उत्तम चौक संघाचं फार अभिनंदन की त्यांनी चांगलं आयोजक केले. आयोजन खूप छान आहे. जेवणसुद्धा छान होतं. आम्ही जेवलो आता जस्ट. आणि पीच वगैरे हवा वगैरे म्हणजे असं खूप असं वाटतं की आज पिकनिकला चालू आहे म्हणून. धन्यवाद. अतिशय चांगलं उल्लेख या ठिकाणी केलं प्रदीपजी घरत यांच्या माध्यमातून. नक्कीच या स्पर्धेबद्दल आपण ऐकलं. 18 चेंडू आणि धावांची गरज आहे 29. अतिशय चांगलं असं उल्लेख या स्पर्धेचं केलं. नक्कीच काल येत असताना जरूर विचार केला होता की भरपूर ऊन आहे, कसं जायचं काय करायचं, भरपूर प्रश्न होते. परंतु इथे आल्यानंतर मात्र अतिशय चांगलं वाटलं. चांगलं वातावरण. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस आक्रमण केलाय. फोर्स केलाय. बॉल हवेमध्ये. फिल्डर मिस केलाय बॉलला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय सुंदर चौकार. विवेक मात्रेच्या बॅट मधून येणारा आणखीन एक प्रतिहल्ला पाहायला मिळतोय. आणखीन एक सुरेख फटका पाहायला मिळतोय. पूर्णपणे सामन्यामध्ये आता मात्र कलाटणी देणारा क्षण निर्माण केलाय. विवेक मात्र मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर मात्र या सामन्यामध्ये एक वेगळा रंग त्याने निर्माण केलाय.
यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा आता मात्र संपर्क नाही. अखोटप्प्याचा चेंडू मात्र अगदी उचली घेणारा हा चेंडू आपण पाहिला. मातीचा सुगंध देणारा हा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर संघाच्या सांघिक धावा धाव फलकावरती 22 पाहायला मिळतात. रामदासचा पुढचा चेंडू यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला होता आणि दरम्यान एक धाव या ठिकाणी पूर्ण केली. एका सिंगलच्या मदतीने संघाच्या धावा धाव फलकावरती वाढत असताना धाव फलक जाऊन पोहोचलाय 23 वरती. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 23 धावा लागल्या गेले धाव फलकावरती. गोलंदाज रामदास गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक कडे बॅटर अतुलला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. एखादा बिग हिट त्याच्या बॅट मधून येईल का? पुढे येऊन खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. यस पंच आमच्याकडे वळतायत आणि त्यांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अभ्यंतर स्वरूपाने धावा देखील वाढतील आणि अभ्यंतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा लागले गेले 24. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 धावा जमवल्या गेल्यात. अजूनही जवळपास 23 धावांची गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र पुन्हा एकदा फोर्स केलाय. गॅप मध्ये टाकला बॉलला. मागे फिल्डर आहे पंकजच्या माध्यमातून चेंडूला थांबवलं गेलंय आणि इथे मात्र फक्त आणि फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळतील. धावफलक जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला 25 या आकड्यावरती. अजूनही 22 धावांची गरज आहे. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विवेक म्हात्रे आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक कडे आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज रामदासचा पुढचा चेंडू विवेक म्हात्रेसाठी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. डाट अपील या ठिकाणी केली. एकच धाव. 22चा इशारा येतोय. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावा धाव फलकावरती वाढतील. धाव फलक जाऊन पोहोचताय 26 वरती. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. येणाऱ्या या बॉलवरती एखादा प्रहार येईल का? मोठ्या फटक्याची गरज देखील आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे विवेक म्हात्रेच्या माध्यमातून. सिंगल आणि डबल वरती जास्तीत जास्त त्याने विश्वास ठेवलाय आणि त्याचप्रमाणे 2 चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलेत. या वेळेचा चेंडू अगदी दिशाहीन मारा केला गेलाय. पंच वळत्यात. पुन्हा एकदा इशारा होता पंचांचा. व्हाईट बॉल म्हणजेच अवांतर धावेमध्ये पुन्हा एकदा भर होते. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 13 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. विवेक म्हात्रे ऑन स्ट्राईक. या षटकातील पुढचा चेंडू या वेळेस फुलटॉस आहे आणि क्रॉस बॅटने या बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक खणखणीत चौकार. विवेक म्हात्रे ऑन फायर. त्याच्या बॅटमधून येणारा हा सलग आपण जर पाहिला तर या इनिंग मधला 3रा चौकार आहे आणि धावा धाव फलकावरती तब्बल 31 लागल्या गेलेत. चेंडू शिल्लक 12 आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये आवश्यकता आहे 16 धावांची. असं वाटलं होतं की एक बलाढ्य असं टार्गेट सेट केला गेलाय परंतु एका बाजूनं काही चांगली फलंदाजी विवेक म्हात्रेची पाहायला मिळतोय. आतापर्यंत जवळपास 14 चेंडूंचा त्याने सामना केलाय आणि या 14 चेंडूमध्ये काय चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून सिंगल डबल त्याचप्रमाणे 3 चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 24 धावांचा योगदान त्याने दिलाय. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था आयोजकांच्या वतीनं केली जाते.
हरेशला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मनोज. षटक क्रमांक चौथ्या षटकाची जबाबदारी आता मात्र मनोजच्या खांद्यावरती पाहायला मिळते. या षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल, किती धावांपर्यंत रोखलं जाईल प्रतिस्पर्धी संघाला. मनोजचा पुढचा चेंडू आता मात्र हरीशच्यासाठी असेल. हरीशच्या माध्यमातून मोठे फटके येतील का? अगदी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विवेक म्हात्रे सध्याच्या घडीला करतोय. काय अफलातून फटकेबाजी त्याच्या माध्यमातून सुरू आहे. त्याचप्रमाणे सिंगल डबल अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी काय असते तर त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना ऑन साईडला यावेळेस खेळला. या बॉलला हरीशच्या माध्यमातून एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? प्रयत्न केला जात नाहीये. थांबावं लागतं. एका सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. एका सिंगलच्या मदतीने संघाच्या धाव फलकावरती आता मात्र वाढत असताना धावफलक 32 वरती. षटकातील पुढचा चेंडू मनोज गोलंदाजी मार्गावरती. यावेळेस फटका चांगलाय. फिल्डर आहे मागे परंतु त्याच्या डोक्यावरनं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक येतोय दर्जेदार चौकार. आता मात्र सामना पूर्णपणे कलटला गेलाय. कलाटणी देणारा क्षण या ठिकाणी निर्माण केलाय. धाव फलकावरती 36 आणि इक्वेशन बदललंय. समीकरण 9 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. 9 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असताना मनोजचा पुढचा बॉल विवेकसाठी. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅटने बॉलचा संपर्क नाही आणि इथे मात्र फलंदाज बाद झालाय. काय जबरदस्त इष्टिरक्षण करत असताना पंकज पाहायला मिळतोय. जसा चेंडू हातामध्ये आला तसा लगेच आपण पाहिला त्यांना स्पर्श गेला आणि इथे मात्र विवेक म्हात्रेने आपली क्रीज सोडली होती आणि आता त्यांना मात्र मैदान सोडावं लागतंय. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. महत्वाचा धक्का लागलाय ज्याने या सामन्यामध्ये पूर्णपणे जीव आणून ठेवलाय आणि तो फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावांची गरज आहे 11. 8 चेंडूमध्ये 11 धावा या थांबवल्या जातील का? येणारे हे 2 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत. गोलंदाज मनोज गोलंदाजी मार्गावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय आणि त्याचा हा षटक अतिशय महत्वाचा होता आणि या महत्वाच्या षटकामध्ये काय चांगली गोलंदाजी. दरम्यान ऑन साईडला एक चौकार आला तिथे देखील आपण पाहिले मिसफिल्ड झाली. जर तो झेल टिपला असता तर कुठेतरी आणखीन दबाव निर्माण झाला असता. 8 चेंडू 11 धावा जडतडला महत्व नाहीये. आता मात्र जी स्थिती आहे ती स्थिती सुधारावी लागेल. ज्या झालेल्या चुका आहेत त्या विसराव्या लागतील आणि नवी सुरुवात करावी लागेल. गोलंदाज मनोज गोलंदाजी मार्गावरती. मनोजच्या विरोधामध्ये एखादा मोठा फटका येईल का? बॅटर हरेश आपण पते क्रमांक 6 वरती. हरेशच्या बॅट मधून मोठा फटका येईल किंवा मनोजच्या माध्यमातून त्याला पूर्णपणे थांबवलं जाईल. फुलरलेनच्या चेंडूवरती इथे मात्र झेल टिपला गेलाय आणि आणखीन एक विकेट. काय अफलातून षटक टाकतोय गोलंदाज मनोज. जबरदस्त गोलंदाजीचा मारा या ठिकाणी केलाय. आणखीन एक बॅटर आउट. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. महत्वाच्या क्षणी महत्वाचे विकेट गमावलेत. बॅटिंग करत असताना आपण संघ पाहतोय तो म्हणजे सध्याच्या घडीला जानकाई 11 मुर्दा संघ. 9 चेंडू मध्ये 11 धावांची गरज असताना लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 फलंदाज बाद झालेत. गोलंदाज ऑन हॅट्रिक. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज मनोजचं नक्कीच कौतुक करेन कारण त्याने आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 3 फलंदाज बाद केलेत आणि एक झेल जो घेतला असता तिथे मात्र 4 धावा गेलेत. मिसफिल्ड परंतु नो डाऊट काय अफलातून गोलंदाजी. गोलंदाज मनोज वय वर्ष 54 आणि काय अफलातून खेळ त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. बॅटिंग असू द्या गोलंदाजी असू द्या इष्टिरक्षण असू द्या काय अफलातून कामगिरी तो करतोय. पुढचा बॉल यावेळेस फक्त हलक्या हाताने दिशा दिली. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय. दुसरी धाव घेत असताना आता मात्र इथे धावचीची संधी आहे. पंचांचा हात आकाशाकडे आणि बॅटर इज आउट.
जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी जर आपण पाहिलं तर जीटी ची बॅट या ठिकाणी दिली जाणार आहे. सन्माननीय शॉनजी पुरकर यांच्या माध्यमातून ही बॅट आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे आणि ती जीटी स्पोर्ट्सची बॅट आपण या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजला देणार आहोत. मालिकावीर पुरस्काराला ती बॅट या ठिकाणी देणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार बाकी होता तो आपण लगेच देतोय. घोडबंदर मास्टर संघाचा खेळाडू आपण पाहतोय नितीन यांना ती मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण लगेच या ठिकाणी देतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पद्मन पाटील पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये गरज आहे 10 धावांची. कंपल्सरी चेज करावा लागतील या धावा कारण विकेट जास्त गमावलेत. षटकातील पुढचा चेंडू या वेळेस ऑन साइडला खेळलाय. एकदा वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? प्रयत्न केला जाणार नाहीये. समाधान मानतायत दोन्ही बॅटर एका सिंगल वरती. सिंगलच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. धावफलक सध्याच्या घडीला पाहायला मिळते तो म्हणजेच 38 या आकड्यावरती हवे आहेत. अजूनही 5 चेंडूमध्ये 9 धावा. 5 चेंडूमध्ये 9 धावा कंपल्सरी चेस कराव्या लागतील. रमेश ऑन स्ट्राईक. या वेळेस गॅप मध्ये टाकलाय बॉलला. एकदा वेगाने पूर्ण केली. फिल्डर आहे मागे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. थ्रो थोडासा लेट झाला आणि 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळतील. धावफलक सध्याच्या घडीला 40 वरती. 4 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. 4 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. गोलंदाज पद्मन पाटील गोलंदाजी मार्गावरती. रमेश साठी पुढचा चेंडू. या वेळेचा चेंडू मात्र मिस केलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू राहिलाय निर्धाव स्वरूपात. 3 चेंडू 7 धावा कंपल्सरी चेस कराव्या लागतील. येणाऱ्या 3 बॉल मध्ये हवे आहेत 7. जानका 11 मुर्दा संघाला जो सामना असं वाटलं होतं की अगदी सहजरित्या घेऊन चाललाय जानका 11 मुर्दा संघ, परंतु पुन्हा एकदा मनोज नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता आलं आणि पूर्णपणे सामन्याचं चलचित्र बदलून टाकलंय. पुढचा चेंडू. या वेळेस चेंडू हवेमध्ये आहे. एकदा वेगाने पूर्ण केली जाईल. बॉलवरती प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 चेंडूवरती मिळतील धावा 2. आता चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 चेंडू मध्ये धावांची गरज 5. 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5 धावा कंपल्सरी चीज करायच्या आहेत. येणाऱ्या 2 बॉल मध्ये या 5. पद्मन पाटील गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय आणि स्ट्राईक कडे बॅटर रमेशच्या बॅट मधून आपण 2 डबल पाहिलेत. एक चेंडू तो निर्धाव देखील खेळलाय आणि इथून पुढचा प्रवास आता मात्र करावा लागेल. विजयाकरिता 2 चेंडू मध्ये कंपल्सरी 5 धावा कराव्या लागतील. गोलंदाज पद्मन पाटीलचा पुढचा चेंडू आता मात्र घेऊन जात असताना पाहायला मिळेल रमेशसाठी. रमेश आक्रमक फलंदाज आहे आणि या फलंदाजामध्ये मोठे फटके खेळण्याची कुवत आहे, परंतु या सामन्यामध्ये मात्र त्याला ते सिद्ध करावं लागेल. या वेळेस कट केलाय. एकच धाव. आता 1 चेंडू आणि कंपल्सरी 4 धावांची गरज. 1 चेंडू 4 धावा कंपल्सरी चेज कराव्या लागतील या धावा, कारण विकेट गमावलेत.
एक चेंडू 4 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पद्मन पाटील, स्ट्राईक कडे बॅटर रमेश. पुढे येऊन खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सामना जिंकलाय शिरगाव मास्टर संघाने. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम जानकर 11 मुर्दा. विनंती करेन दोन्ही टीम्सला आपण हँडशेक करून मैदानातून बाहेर यायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण मागील सामन्याचा सर्वप्रथम देतोय. सन्माननीय गेवेंजी फर्नांडिस यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिस्टर नितीन यांना द्यायचा आहे. घोडबंदर मास्टर संघासाठी काय अफलातून खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला आणि त्यांना या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्याने बॅटिंग करत असताना देखील अफलातून कामगिरी केली आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी केल्यानंतर एक चौकार गेला होता तरी देखील हार मानली नाही आणि तिथून पुढे लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळवले आणि धावचीतच्या स्वरूपात एक विकेट त्याने मिळवला होता. अशा पद्धतीने टोटल त्याच्या ओव्हरमध्ये 3 विकेट आणि 1 रन आउट म्हणजे 4 विकेट आपण पाहिले आणि तोच मनोज पाटील मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार आपण देतोय मनोज पाटील यांना. पूर्णपणे सामना वळवला गेला, सामन्यामध्ये कलाटणी दिली आणि पलटवार देखील केला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार लगेच त्यांना या ठिकाणी दिलं जातंय. नक्कीच